आज आपल्याला अध्ययन नेमकं होतं कसं याबद्दल शास्त्रशुद्ध ज्यांनी प्रयोग केले आणि शास्त्रशुद्ध प्रयोग करून त्यांनी काही सिद्धांत प्रस्थापित केले अशा काही सायकोलॉजिस्टच्या उपपत्ती आपण अभ्यासणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणतो अप्रोचेस ऑफ लर्निंग. अप्रोचेस ऑफ लर्निंग, कदाचित त्याला मराठीमध्ये उपागम असं सुद्धा शब्द वापरतात. अप्रोचेस म्हणजे उपागम असा शब्द वापरतात. तो शब्द आपल्याला जास्त कठीण वाटतो म्हणून आपण मराठीमध्ये आणखी त्याला उपपत्ती असं म्हणतो. त्याहीपेक्षा जर आपल्याला इंग्रजीत आणखी सोपं वाटायचं असेल तर थेअरी ऑफ लर्निंग. थेअरी ऑफ लर्निंग याचा आजच्या तासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी एक गोष्ट आणखी सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्हाला थेअरी ह्या कठीण वाटत असल्या तरी थेअरी ह्या अत्यंत सोप्या आहेत आणि त्या एकदा तुम्हाला समजल्यात त्यावरची तुम्हाला कोणतेही प्रश्न कशी उलटपलट